वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता पंचक पहिले सतधर्म मंथन पंचक अध्याय 4 संसार परमार्थ। श्री गुरुदेवाय नमः। मागे झाले निरूपण 4 आश्रमाचे वर्णन, त्यातील तत्व आहे सनातन सर्वासाठी। त्यांची करू जाता योजना, उत्तम चाले समाज धारणा, ऐहिक उत्कर्ष अध्यात्म साधना सर्वाशी साधे। व्यक्तींचीही पूर्ण उन्नती, समाजाची उत्तम स्थिती, आश्रमधर्मी साधे निश्चिती आजही सर्व। लहानपणी ब्रह्मचर्य पाळावे, गुरुघरी विद्यार्जन करावे, पुढे लग्न करोनी निभवावे पुत्र पौत्रा। ब्रह्मचर्ये घ्यावी धर्मसंथा, गृहस्थे साधावी अर्थ व्यवस्था, काम जिंकणे वानप्रस्था मुक्त व्हावया। पुत्र कामा काजी लागले, की वैराग्य घ्यावे आपण भले, सेवा साधनार्थ सोडले पाहिजे घर। करावी ग्रामसेवा ज्ञानसेवा, वानप्रस्थ वृत्ती बाणवनी जीवा, आणि मोक्षासाठी साधावा संन्यास भाव। संन्यासी सर्वाशीच होणे आहे, त्यावीण मोक्षाची नाही सोय। मोक्षा वाचुनी तरणोपाय दुसरा कोठे। वासना हाची भवसागर, आसक्ती हाची खरा संसार। ज्ञाने त्यांचा पावणे पार, हाची मोक्ष। झाला वासनेचा नाश, त्यासीच नाम असे संन्यास। मग त्यांचे सर्व करणे निर्विष, आदर्श लोके। मुक्त तो वासनेतुनी मोकळा, ओठे नाही आसक्तीचा लळा। ओळखूनी आत्मस्वरूपी सकळा, विलीन होये। हीच जगाची अंतिम धारणा, कर्म करावया निर्मळ बाणा। यातची वसते उपासना उद्धाराचे। ही भूमिका ज्यासी गवसली, त्याची कर्मे योगरूप झाली। ही संन्यास दशा साधली पाहिजे सर्वांनी। 4था आश्रम वृद्धपण, ऐसे असले जरी वचन, तरी आत्मविकासासी बंधन लागू नयेची वयाचे। हे सर्व काही वृत्तीवरी, वृत्तीच करावी लागे सुसंस्कारी। बाह्य दीक्षा सहाय्यकारी, म्हणून वर्णिली धर्मग्रंथी। कल्पिले आयुष्याचे 4 भाग, भोगातुनी साधाया त्याग। परी आज शतवर्षाचे आयुष्य अव्यंग, कोणास लाभे। म्हणूनी प्रधान पाहता दीक्षांची, तत्वे 4ही आश्रमांची। आचरावी जीवनी साची, तातडीने सर्वांनी। मात्र ज्या क्षणी वैराग्याले, तेव्हाची घर सोडून पळाले। ऐसेही नाही पाहिजे केले वेड्या परी। कोणी वैराग्य येता घर सोडती, तीर्थाटनी भटकाया जाती। जीवन दुसऱ्यावरी जगविती, भीक मागती दारोदारी। पुन्हा वाढती क्रोध काम भाव, भोगून दुःख पाहुनी गौरव। संसाराचा पुन्हा प्रभाव,
पडे त्यावरी, यासाठी दीक्षा संस्कारे घेणे, उचित जीवाच्या प्रगती कारणे, परी बहिरंग दीक्षेचे सोंग धरणे व्यर्थची आहे. माझा विश्वास आहे संस्कारावरी, परी व्यवस्था लागते तैशा परी, नाही पेक्षा उपेक्षाची बरी ऐशा दीक्षेची. मग ती असो आश्रम दीक्षा, संप्रदाय दीक्षा, गुरु दीक्षा, व्रत दीक्षा वा कार्य दीक्षा, धर्म दीक्षे सहित. दीक्षेने मन तयार होते, परी कर्म पाहिजे नित्य केले ते, आचरावीण फजिती होते दीक्षितांचे. एकादशीची घेतली दीक्षा, भोजन करी मागोनी भिक्षा, लोक पाहुनी हा तमाशा, हासती वेडा म्हणून्या. दीक्षा घेतली व्रतबंधाची, नाही संध्या नित्य नेमाची, काय करावी संस्काराची व्यवस्था तेथे. ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली, संयम दृष्टीच बिघडली, तैसीच गृहस्थाश्रमाची झाली उलटी रीती. आश्रमपण निघून गेले, तमाशाचे भाव वाढले, तत्वावीण सामर्थ्य कुठले दीक्षे माझे. वानप्रस्थ म्हणून घर सोडले, बाहेर व्यापार करू लागले, संन्यासी मानासाठी झगडले, तरी ते व्यर्थ. घातली भगवी वस्त्रे अंगावरी, परी क्रोध भरला अंतरी बाहेरी, लंगोटीसाठी झगडा करी यजमाना पाशी. चुंगी मागुनी धन जमवी, झोपडी बांधुनी वैभव सजवी, राख फासुनी संन्यासी म्हणवी, दासची तो संसाराचा, न सुटे झोपडीचा अभिमान. मांजरी श्वानावरी प्रेमपूर्ण, वेळ न फावे ब्रह्मज्ञान. सांगावया अनुभवावया, ही कसली आहे दीक्षा, नाही सेवा नाही तितिक्षा. पशु जैसे शोधती भक्षा, मागती भिक्षा चैनीसाठी. जी दीक्षा जयाने घ्यावी, त्याने ती पथ्ये सांभाळावी. वृत्ती वाकडी होऊ न द्यावी, वाईट कर्मी नाही पेक्षा ऐसेच जगावे. काम करोनी न्याये वागावे, नाम बदनाम होऊ न द्यावे. दीक्षा घेऊनी कोणते, सुखे करावा संसार. साधेल तैसा परोपकार, चारही आश्रमांचा सार. आचरणी आणावा, बायका मुलांची चिंता लागली, म्हणून वैराग्याची दीक्षा घेतली. ते वैराग्य नव्हे कुचराई केली, सोंग घेऊनी वैराग्याचे. एका साधकास वैराग्य आले, त्याने घरदार सोडूनी दिले. लंगोटी लावूनी स्नान केले अरण्या माझे. रोज रोज स्नान करी, लंगोटी सुकवी झाडावरी. ते उंदीर जाऊनी कातरी, लंगोटी त्याचे. तू लंगोटी मागाया गावी जाय, म्हणे काय करावा उपाय. लंगोटी आमुची खाऊन जाय, उंदीर राजा. लोकांनी वैराग्यास सुचविले, तेथे पाळा मांजरीची पिले. म्हणजे लंगोटी राखाया झाले सेवकची ते.
घेतले वैराग्याने मना, आणले मांजरीच्या धना, मग त्यांच्या खाण्याची विवंचना लागली मागे. लोक म्हणती गायी पाळा, म्हणजे त्यांचा निर्वाह सगळा, आपणासही मिळेल गोळा, दही दूध लोण्याचा सात्विक, तेही त्याच्या मना आले. लोकांशी मागुनी गोधन केले, पुढे चाऱ्याची चिंता चाले, मनी त्याच्या चाऱ्या गवताची मागे भीक. लोक म्हणती बाबा हे दुःख, करा तेथेची शेती आणिक, थोडी बहु तेही पटले त्याचे चित्ती. मिळविली मनमाने शेती, राबविली गडी माणसे पुरती, करावया तिचे अधिकाधिकतेची केले. धनधान्य जमा झाले, सांभाळायाचे कोडे पडले. मना माझे कोण मिळेल इमानदार, नसावा ऐदी अथवा चोर, आपला म्हणून करील व्यवहार, ऐसा कोण शोधावा. लोक म्हणती कोणी ठरवावे, म्हणे बुवा लग्नची करावे, म्हणजे होईल आता बरवे, धना मना सांभाळाया. बिचाऱ्याचे वैराग्य गेले, पुन्हा संसार बंधन गळी पडले. याचे कारण संस्कार पालटले, नवते पूर्वी हे. म्हणून म्हणतो वैराग्यासाठी, घर सोडणे नको उठा उठी, त्यासाठी पाहिजे बुद्धी गोमटी. सेवा भावना त्याग वृत्ते, आपुले घर सोडून द्यावे, गावची घर समदोनी राहावे. सर्व गावाचे काम करावे, देवसेवा म्हणून मनी ठेवावे ईश्वर भजन. काम करावे गावचे पूर्ण, फुकाचे न करावे भोजन. वैराग्याने कधीही वैरागी अथवा संन्यासी, बाह्य त्यागची नको त्यासी. त्याग वृत्तीने गृहस्थासी, वैराग्य साधे संसारी. वैराग्य म्हणजे आसक्ती त्याग, संग्रह त्याग उपभोग त्याग. लागावी अंगी कार्याची आग, ग्रामसेवा करावया. आपुल्या मुलासारखीच सर्व मुले, होवोत ऐसे मनी आणिले. त्यांच्या जोपासनेचे व्रत घेतले, तोची विरागी म्हणावा. आपल्या अंगी असो फाटके, परी गावलोक राहोत नेटके. हे साधा वया जो कवतुके, कार्य करी जोमाने. त्यासीच म्हणावे वैरागी, जो सर्व लोकांचा परित्यागी. सेवेसाठी कष्ट घे अंगी, नियमित लोकांच्या. अनेक साधिती स्वावलंबन, दानी दुसऱ्यास पुरवी धन. जो सर्वस्व दे आपुले अर्पोन, तोची संन्यासी म्हणावा. ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा, आधी आपुला प्रपंच सावरावा. मुरलिया फळापरी सुखवावा, समाज मग. काही मुलांनाच संन्यास देती, त्यांची असते कोवळी स्थिती. ते जव भरवयात येती, पापे करीती मनमाने. संन्यास घेतलिया स्वये, मग लग्नही करता नये. मग शोधती नाना उपाय, उपद्रव बनती गावाचा. संन्याशाने संन्यास घ्यावा,
गावकऱ्यानी जाच सोसावा, ऐसा बुद्धिहीनपणा का करावा समाजाने. म्हणून हे सुकची आहे, तू संन्यास संन्यासची नोहे, वानप्रस्थची संन्यासी राहे. धोका न होय मुला ऐसा, संन्यास म्हणजे थकता काळ, आत्मचिंतनी जावा वेळ. आशीर्वाद मिळता सकळ, जनलोकासी. परी त्यांनी कष्टची नाही केले, गृहस्थी जीवन नाही अनुभवले. ते संन्यासी म्हणती झाले, आश्चर्य वाटे. ही घडी जेव्हापासून चुकली, ग्रामाची फजिती झाली. प्रजा सर्व भिके लागली, गृहस्थाश्रमाची. झुंडच्या झुंड मुले नेती, कोणी बैरागी संन्यासी करीती. आणि मग बोके होऊन फिरती लोकांमागे. त्यांना नसतो सेवेचा आदर, नसतो कळला काही व्यवहार. मनात येईल तो उपकार, करती लोके. म्हणून हे पाहिजे बदलले, अल्पवयीन पाहिजे मुंडले. त्यास अभ्यासोनीच काढले पाहिजे आधी. कोणी असती महासंस्कारी, कोणा उपजत अनुभव थोरे. त्यांनी इच्छेप्रमाणे संसारी, व्हावे न व्हावे त्यांना नसे आडकाठी. परी हे सूत्र नव्हे सर्वांसाठी, यांनी मोडेल परिपाठी उत्तम गुणांचे. हे संत जनांनी जाणले, म्हणूनच कळवळोनी सांगितले. रांडा पोरे सोडू नका बोलिले, परमार्थासाठी. करावा सुखाने संसार, करावा अतिथींचा सत्कार. बांधा सोपे माड्या घर, उत्तम व्यवहारे धन जोडा. वैराग्य वाढवा त्यातुनी, सेवा परोपकार साधुनी. रंगा सदाचारे भक्ती रंगणी, हाची राजमार्ग संतांचा. ऐसेची संती सांगितले, कितीतरी संत ऐसेची वागले. त्यानेच नाव अमर झाले तयांचे लोकी. हे जाणूनी वागावे आपण, गृहस्थाश्रमची उज्ज्वल करुण. वैराग्याचे तत्व सांभाळून, लोकसेवा साधावी. सवे घेऊनी आपुली पत्नी, सेवा करीती मिळोनी दोन्ही. हेची आहे वैराग्याची निशाणी, संसार संग सुटावया. यातूनची प्रगटे खरा संन्यास, नाही तरी अवघा त्रास. आपण नतरेन तारी कोणास, आसक्त नर. आणि कोणी निरासक्त असला, संन्यास घेऊनी वनी गेला. तोही नाही उपयोगा आला समाजाच्या. गृहस्थाश्रमाशी नाही जाणले, ज्याने त्याने मनानेच केले. यानेच कार्य विस्कळीत झाले समाजाचे. गीतेने यथार्थ ज्ञान दिले, तरी ते जनमनाने नाही घेतले. रूढींच्या प्रवाही वाहू लागले, विसरले सर्व भूतहित. ब्रह्मचारी अभ्यासची करी, वानप्रस्थ वनीच विचरी. संन्यासी निरासक्तीच्या भरी, विटाळ मानी जगाचा. ऐसे झाले धोरण आजचे,
त्यामुळे ओझे वाढले गृहस्थाश्रमाचे, प्रत्येकाने प्रत्येकाचे पूरकत्व सोडले, सर्वांनी सर्वची सोडले, परिगृहस्थाने अधिक जोडले, कष्ट करिता मोडले हाड त्याचे, सर्वांनाची मदत करावी, पुन्हा दीनताच अंगी घ्यावी, वरुणी त्यासी म्हणे गोसावी, लटका संसार चोड दे, हे सर्व सहन करोनी, आपुली हौस त्रास विसरोनी, जगाची राखी लाज देऊनी, धनमाना दे, स्वतः शरीराने राबावे, आपुले जीवन आपण निभवावे, अधिकाधिक देतची जावे, गावासाठी साधू आला संत आला, राजा आला रंक आला, अतिथी पाहुणा भुकेला आला, सर्वांसाठी गृहस्थाश्रम, करी आलेल्यांचा सत्कार, संत साधूंचा सन्मान सुंदर, सार्वजनिक कामांचाही बोझावर, सांभाळी तसे प्रेमाने, आला जातीदंड राजदंड, तोही भरतसे उदंड, मुंगी पासूनी सर्व ब्रह्मांड, जीव जन त्याचे वरे, हे सर्व गृहस्थाश्रम करी, मुले बाळे पोसोनी घरी, काट कसरीने उरवूनी करी, अन्नदान नम्रतेने, गृहस्थ धर्म म्हणजे जबाबदारी, स्त्री पुत्रा परीच सर्वतोपरी, देशवेश सांभाळणारी, वृत्ती असे त्याचे, एरवी असोत सर्व आश्रम, सर्वात मोठा गृहस्थ धर्म, गृहस्थ धर्मावरीच योगक्षेम, चालतसे सर्वांचा, ब्रह्मचर्याची शिक्षा दीक्षा, वानप्रस्थांची तितिक्षा, संन्यासी ज्ञात्यांची समीक्षा, गृहस्थ धर्माच्याची योगे, त्यासची लोक फजूल म्हणती, आणि त्याचे वरीच जगती, ही कैसी आहे रीती संसाराची, म्हणून संती गृहस्थ गौरविला, धन्य धन्य म्हणितले त्याला, तोची जगाचा माता पिता ठरला, पालन पोषण करणारा, त्याचे उपकार एरवी फिटेना, एकची आहे त्याची साधना, गृहस्थाचे पुत्र जाणा, शिकवणी स्थाना बसवावे, लहानपणीच आश्रमी न्यावी मुले, जैसे विश्वामित्रे राम लक्ष्मण नेले, सांदीपणी द्रोणानी शिकविले, तैसे विविध ज्ञान द्यावे, माधुकरी पुरतेच गावी न यावे, गावाचे जीवन सुधारावे, घृणा करिता नरकी जावे, लागेल अहंकारे, जोवरी हवे आहे शरीर, आवश्यक वाटे अन्न वस्त्र, तोवरीण म्हणावा मिथ्या संसार, सेवा करावी सर्वांनी, गुरु म्हणोनी न गुरगुरवावे, आत्मवत सर्वांनी जाणावे, उठण्या बसण्यापासून शिकवावे, आई सारखे अज्ञ जना, आपापले कार्य सर्वांनी करावे, परस्परांना पूरक व्हावे, म्हणजे जगाचे ओझे जावे, झेलले सहज, आश्रमांनी मुले शिकवावी, गृहस्थांनी मदत पुरवावी,
मुले वाढता पित्याने घ्यावी परवानगी पुत्रांचे, जावे देश पर्यटनी अथवा राहावे ग्राम सुधारणी, पुढे संन्यासीही होऊनी सेवा भावेची वागावे, आपले पोट सर्वांनी भरावे, वृत्तीसी कार्ये वाढवीत न्यावे, म्हणजे गृहस्थावरी अवलंबवावे ऐसे नवे, आपापले कार्य सांभाळावे, जीव मात्रासी संतुष्ट करावे, कोणीच कोणावरी न रहावे विसंबोनी, मग पुढे सर्वची आहे सेवा, कार्य करावे जीवा भावा, उरला असेल तो सगळा ठेवा, वाटून द्यावा गावासी, कोण काय देतो सेवाधन, आपुले कार्य सांभाळून, यावरीच खरे महिमान लौकिकांचे आपुल्या, ऐसी आहे परंपरा जेणे चाले जगाचा पसारा, वेगवेगळ्या कामांचा बटवारा सारखाची व्हावा, जेथे सर्वासीच काम करणे, कोणीच उत्तम कनिष्ठ न म्हणे, सर्व मिळोनी जग साजविणे आपुल्या परे, मानावे सकलांचे आभार, करावा परस्परांशी पूरक व्यवहार, असो संन्यासी वा गृहस्थ नर, सारखा अधिकार सर्वांचा, गृहस्थ तनुमनाने कष्ट करती, संन्यासी त्यांना दीक्षा दाखविते, मग का उगीच पाया पडते एक एकाच्या, मला हे काही उमजेना, कोणाचे उपकार आहेत कोणा, सर्वची आपापुल्या स्थाना धन्य असती, पुत्रधर्म पाळता पुत्र श्रेष्ठ, पितृधर्म पाळता पिता वरिष्ठ, तेथे म्हणावे श्रेष्ठ कनिष्ठ, कोणी कोणा पाया तयानेच पडावे, ज्याने आपुल्या कर्मासी चुकावे, नाही तरी प्रेम ठेवावे परस्परांचे दुघाने, कोणी कोणासी न लेखावे हीन, तो असे सर्वेश्वराचा अपमान, अभिमानी संन्याशाहुनी महान, ठरेली न प्रतिव्रता, येरवी कोणाचाही आदर, सर्वांनी करावा होऊन नम्र, हा तव आश्रम धर्माचा सार, अहंकार नसावा, हीनतेची भावनाही नसावी, निष्ठेने सत्कार्य करावे, सहकार्य द्यावे आपुल्या गावी, गृहस्थाने आपुला साधावा गृहस्थाश्रम, पाळावा ग्राम सेवा धर्म, गावा करिताच आपुला नेम सांभाळावा, कष्ट करुणी धन जोडावे, ते धन सत्कार्यकारीच लावावे, कधीही निरर्थक न वेचावे, छंदी कुणाच्या लागोनी, याचे मिळावया शिक्षण, व्हावे गावोगावी कथा प्रवचन, वाढवावा गृहस्थाश्रमाचा मान, नीट नेटका करावया, नीटका ऐसा प्रपंच झाला, तरी परमार्थ त्याची साधला, हा समन्वय संती सांगितला, तूची खरा ग्रामधर्म, आमुचा गृहसंसारची सार, आहे सहकार्याचे भांडार, सर्व मिळोनी उजळू सुंदर, ग्रामधर्म आपुला,
ग्रामधर्माचे महत्व थोर, त्यात गृहस्थ धर्माचा मोठा अधिकार. महातीर्थाचे तीर्थ सुंदर, तुकड्या म्हणे. इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत. निरूपला संसारात परमार्थ, चौथा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. नको होऊ तू लोकनिंदेस पात्र, नको लोकनिंदा करू हो सुपात्र. नमी सर्व भूतासी हो लीन चित्ता, त्वये आदरे तू स्मरे नित्य दत्ता. श्री स्वामी वासुदेवानंद सरस्वती. सद्गुरुनाथ महाराज की जय.